तर सकाळी सकाळी की नाही आम्ही फेरफटका मारायला गेलो होतो. बाहेरचं वातावरण बघा किती सुंदर झालं होतं आणि हलकं हलकं धुकं पण सगळीकडे की नाही पसरायला आता सुरुवात झालेली आहे. ऊन, पाऊस आणि थंडी असं मिक्स वातावरण सध्या की नाही आमच्याकडे आहे. काय झालं की चेहरा बघा माझा सुजलेला तुम्हाला दिसतोय ना. सध्या माझी तब्येत की नाही खूप खराब आहे. थोडीशी नाही म्हणणार मी, खूप माझी तब्येत खराब आहे. पण माझी तब्येत सांभाळून माझं सगळं काम बघा घरातलं चालू आहे. वाघ्या शरू यांचा राऊंड पण खूप महत्त्वाचा असतो ना. त्याच्यामुळे त्यांना एक राऊंड मारून आणला. त्याच्यानंतर बागेत गेले मी आणि बागेतली भरपूर अशी भाजी काढून घेतली. पडवळची भाजी आता झटपट बघा इथे सकाळी नाश्त्यामध्ये बनवायला सुरुवात केली आहे. कढईमध्ये तेल घेतलं, त्यात राई, जिरं, कढीपत्ता, कांदा, लसूण चांगलं परतून घेतलं आणि मग टोमॅटो घातले, हळद घातले आणि चिरलेली पडवळची भाजी घालून कोथिंबीर घातली, चवीप्रमाणे मीठ घातले. मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून ही भाजी आहे ना एक 4 ते 5 मिनटं वाफेवरती शिजवून घेतलेली आहे. थोडंसं त्यात मी पाणी पण टाकलं होतं फक्त नावाला आणि नंतर शिजल्यानंतर ओलं खोबरं घातलं आणि भाजी बघा आपली तयार झालेली आहे. ह्यांना सगळ्यांना नाश्ता करून दिला आणि त्याच्यानंतर एक 10 ते 15 मिनटं आराम मी इथे करत बसले होते बाहेर.